स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणच्या उल्लेखनीय कामगिरीत 22 गुन्ह्यात पाहिजे आरोपीस गजाआड करण्यात आलाय। 6 गुन्ह्यात निष्पन्न घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून 122.5 ग्रॅम वजनाचे सोने, 33.5 तोळे चांदीचे दागिन्यांबरोबर हरिण काळविटीचे 10 शिंगे, 4 जाळे हस्तगत करण्यात आले। त्याच्या साथीदाराकडून देशी बनावटीचं 1 पिस्टल, 2 जिवंत काडतूस असा एकूण 5,17,659 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आल्याचं सोलापूर ग्रामीण पोलीस जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलंय। लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका शांततामय व भयमुक्त वातावरणामध्ये पार पाडाव्यात याकरिता जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांना दिलेल्या आहेत। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकाऱ्यांना सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात सराईत गुन्हेगार व अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासंबंधी मार्गदर्शन केले होते। मंद्रुप हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पथकातील सहाय्यक फौजदार ख्वाजा मुजावर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पांढऱ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेला इसम आपल्या कब्जात गावठी पिस्टल बाळगून दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथे चौकात येणार असल्याचे समजले होते। त्या ठिकाणी उपनिरीक्षक सूरज निंबाळकर व राजू डांगे यांच्या पथकाने पोहोचून टाकळी चौकात सापळा रचून त्यास ताब्यात घेतले। त्याच्या अंगझडतीत पॅन्टीत खवलेले 1 देशी बनावटी पिस्टल व 2 जिवंत काडतूस त्याचे ताब्यात मिळून आले। त्याच्याकडे अधिक तपास केला असता देशी बनावटी पिस्टल व 2 जिवंत काडतूस अक्कलकोट तालुक्यातील कल्ल करजाळ येथील दुसऱ्या आरोपीकडून घेतले असल्याचे सांगितले। ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे, राजू डांगे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक राजेश गायकवाड, सहाय्यक पोलीस फौजदार मोहम्मद इसाक मुजावर गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल परशुराम शिंदे, सतीश कापरे यांनी बजावली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।